कैलासजी गोळे यांनी त्यांचे मालकीचे गट नंबर 124/2 टाकळी खुर्द येथून ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रस्ते बनवण्यासाठी अवैधरित्या मुरुम नेल्याची तक्रार दिनांक 11 जुलै रोजी या कार्यालयात सादर केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने 12 जुलै रोजी शनिवारी नायब तहसीलदार यांचे मार्फत स्थळ पाणी अहवाल मागण्यात आला आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने दिनांक 14 जुलै रोजी भूमी अभिलेख विभागाद्वारे ETS मोजणी करण्यासाठी पत्र देण्यात आलेलं आहे आणि या ETS मोजणीच्या वेळेस सार्वजनिक बांधकाम महसूल विभाग तसेच तक्रारदार या शेताचे यापूर्वीचे मालक प्रेमचंदजी गोळे आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समक्ष ETS मोजणी होणार आहे। ETS मोजणीमध्ये प्रत्यक्षात किती उत्खनन झालेलं आहे त्याच्या आधारे यामध्ये अंतिम आदेश पारित करण्यात येणार आहे। सोबतच दिनांक 18 जुलै रोजी शेताचे यापूर्वीचे मालक प्रेमचंद गोळे, सध्याचे मालक कैलासजी गोळे आणि ॲग्रो इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी यांना सुनावणी ठेवण्यात आली आहे। जळगावच्या टाहाकळी फुलपाट जे शिवार आहे या शिवारामध्ये शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता कोट्यावधी रुपयाचा मुरुम या ठिकाणी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आपण आता जो हा परिसर आहे याच परिसरामध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी या शेतकऱ्याने या ठिकाणी टेकडी घेतली। त्यानंतर शेतकरी त्याच्या लग्नाच्या कामामध्ये व्यस्त झाल्यानंतर तो या ठिकाणी आला नाही। मात्र जवळपास 3 महिन्यानंतर जेव्हा शेतकरी या ठिकाणी परतला तर त्याची ही टेकडी जी होती ती पूर्ण या ठिकाणी नेस्तनाबूत केल्याचं दिसून आलं। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जो आहे गौण खनिज जे आहे ते या ठिकाणी चोरून दुसऱ्या कामासाठी या ठिकाणी वापरण्यात आला। आज जेव्हा या शेतकऱ्याकडे हा प्रकार समोर आला त्याला माहिती मिळाली त्याने या ठिकाणी जे काम करत होते गौण खनिज उत्खनन करत होते असे डंपर असतील किंवा पोकलॅन मशीन असतील ते जप्त केलेले आहे। ड्रायव्हर फरार झालेला आहे। मात्र जे या ठिकाणी गौण खनिज उत्खनन करत होते त्यांनी पकडून या संदर्भात प्रशासनाकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने अक्षरशः पाणी लागेपर्यंत या ठिकाणाहून गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठलीही तमानं बाळगता शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता अशा पद्धतीने अवैध पद्धतीने या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा मुरुम चोरून नेण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे या मुरुमाचा जो वापर आहे तो शासकीय कामासाठी म्हणजेच पालदी तरसोद या बायपासच्या कामासाठी केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। आपल्यासोबत या टेकडीचे मालक शेतकरी जे आहेत ते आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत। काय नेमकं प्रकरण आहे, काय कोणाकडे तक्रार केली तुम्ही? साहेब मी जेव्हा आलो ते मला चक्करून इथे पळून गेलो। मी पाहिल्यावर शेती मी 3 महिन्यापूर्वी आलो होतो। हे 84 शेती आहे माझं। आता 3 महिन्यापूर्वी आलो होतो त्यानंतर घरी मुलाचं लग्न असल्यामुळे येऊ शकलो नाही। आज आलो तर मला एकदम चक्करून खाली पडलो मी आणि मग हे बघून सगळं मी पोलीस स्टेशनला गेलो पारदीला। तिथे PI साहेब होते, त्यांचं नाव काय कंडारे साहेब होते, त्यांनी मला उडवळ चुत्ती दिले, तुम्ही अर्ज लिहा, मग असं करा मग तसं करा। तोपर्यंत ते इकडे जे पोकलॅन चालू होतं, JCB चालू होते, काही डंपर चालू होते, ते पळून जायचे। म्हटलं साहेब तुम्ही काहीतरी आमच्यावर हे करा, ते तर आपले आम्ही तुम्हाला सर्व डॉक्युमेंट देऊ, सर्व काही देऊ, खरेदी खत देऊ, सगळं उतारा देऊ, सगळं देऊ, तुम्ही अगोदर त्यांना तर तुम्ही पकडा नाही तर ते पळून जातील म्हटलं। आणि तसंच झालं, ते बाकीचे पळून गेले। मग एकच पोकलॅन आम्हाला सापडलं, फक्त आम्ही त्याला थांबवलं। नेमकी याची माहिती कशी मिळाली तुम्हाला? आम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही सहज चक्कर मारायला आलो इथे। कधी 3 महिन्यापासून आलो तर घरी लग्न असल्यामुळे येऊ शकले नाही। चला म्हटलं आपण आता चक्कर मारून शेतीवरनं। तुम्ही ज्यांना पकडून ठेवले या ठिकाणी हा मुरुम जो आहे किती दिवसापासून ते उत्खनन करत होते, किती रुपयाचा मुरुम त्यांनी या ठिकाणी चोरला, नेमकं तुमचं नुकसान काय झालं आहे आता, तुमची मागणी काय? हे उत्खनन जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यापासून चालू आहे। 3 पोकलॅन 4 पोकलॅन चालू आहे इथे आणि जवळजवळ 20 डंपर इथे चालू असतील। इथे हायवेचं काम चालू आहे, त्यांचं हे काम आहे आणि छोट्या प्रमाणात छोटा ट्रॅक्टरवाला हे काम करू शकत नाही। त्यांनी पूर्ण बरं झालं की ते टावर पडलं नाही, नाही तर टावर पण त्यांनी पाडून टाकलं असतं, इलेक्ट्रिकचं टावर उत्खनन करता करता। बरं आता नेमकं तुमचं नुकसान किती झालं आहे? माझं नुकसान जवळजवळ 25 कोटीच्या वरती झालेलं आहे। एवढा मुरुम घेऊन गेले। मला माझं नुकसान मिळावं आणि जे आरोपी आहे ज्यांनी चोरी केली आहे त्यांना शिक्षा व्हावी आणि याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहे त्यांना पण शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी। वकील साहेब तुमचे मित्र आहेत, जेव्हा त्यांनी तुम्हाला हा प्रकार कळवला
ते पोलिसांकडे सुद्धा गेले, मात्र त्यांची तक्रार नोंदून घेतली नाही, उडवाउडीची उत्तर दिलं. त्यानंतर आपण कोणाशी संपर्क केला किंवा कोणाकडे तक्रार केली? त्यानंतर आम्ही इथे स्पॉटवर आलो, इथली पाहणी केली आणि पाहणी केलं असता असं दिसलं की इथे एक पोकलँड होतं लागलेलं, ते पडून जाण्यात तयारीत होतं. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी काढलेला आहे आणि API साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही पहिले तक्रार करा तहसीलदार साहेबांकडे, परंतु जोवर तक्रार केली असती तोवर इथले सगळे मुद्देमाला सहित सगळे गायब होऊन गेले असते. म्हणून आम्ही ऑनलाईन SP जीमेलला द्वारे त्यांच्या मोबाईलवरून तक्रार केलेली आहे. इथले GPRS कनेक्शनचे त्यांना फोटोसुद्धा शेअर केलेले आहेत आणि आता इथून हे झाल्यानंतर आम्ही लगेच तहसीलदार साहेबांकडे, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार करणार आहोत. तर अशा पद्धतीने हा जिल्हा प्रशासनाचा जो कारभार आहे, गलथान कारभार या ठिकाणी उघड झालेला आहे. भर दिवसा तब्बल 3 महिन्यांपासून कोट्यावधी रुपयांच्या मुरुमची या ठिकाणी चोरी केली जाते आहे. मात्र त्या संदर्भात शेतकऱ्याची परवानगीसुद्धा घेतली जात नाही. आज शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे, त्याला जबाबदार कोण? आणि अशा पद्धतीने जर चोरीचा मुरुम शासकीय कामासाठी वापरला जात असेल तर यात निश्चितच प्रशासनाचे अधिकारीसुद्धा यात सहभागी असल्याशिवाय हा प्रकार घडू शकत नाही, असा सुद्धा संशय व्यक्त केला जात असून या संदर्भातली नुकसान भरपाई द्यावी, तसेच ज्यांनी हा मुरुम चोरून नेला त्या कंपनीवर असेल किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे. कॅमेरामन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.